तर नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी खूप मोठेपणाने तुम्हाला बोललेलो बनारसला जाणार आहे मी, त्यासाठी एडिटिंग वगैरे शिकतोय. तर लास्ट मोमेंट तो प्लॅन कॅन्सल झालाय आणि आम्ही आता आलोय गणपतीपुळेला. गणपतीपुळेला येऊन आता हा आमचा रूम आहे, पसारा करून ठेवलाय ह्या मुलीने. मेकअप संपत नाही 1 तास. आम्ही बिचारे दोघं रेडी आहोत. किती वेळ झाला नागेश रेडी होऊन? मला जवळजवळ 45 मिनिटं तर 45 मिनिटापासून आम्ही अशा बसलोय आणि हिचा मेकअप संपत नाही. तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ही अशी आमची रूम, ही बाल्कनी आणि बाहेर असा हा व्ह्यू आहे. सकाळी आम्ही पोचलो 9, 9:30 ला पोचलो. लास्ट मोमेंट ट्रेन्स वगैरे तर काय भेटली नाही, मग कशाने स्लीपर बस पकडून आलो आम्ही. बॉडी माझी जास्त आहे. मी सध्या जिम सोडले. मला जिम सोडून जवळजवळ आसपास 11 वर्ष झाली असतील. बहाणे देते, बाकी काय नाही. बहाण्याची गोष्टच नाही मित्रांनो, माझ्या दोस्तांनो. इथे आहेत का तुम्ही? हा, चालू माहीत काय. ही आमची कनिका सध्या नाही एकुलते एका सुरू आहे. मुलींना कधी जाणू नका. सध्या आम्ही तयार होण्याचे बसलोय आणि टाइम पण सांगत आहे. आपण टाइम किती वाजता आलो, किती वाजता टाइम किती वाजता. तर अशा प्रकारे आता निघालोय दर्शनासाठी. तर आता निघालो आणि जाते मंदिराकडे आम्ही. इतर प्रॉपर फोटोशूट साठी झाले. हा, तिकडे लोक चालले, तिकडे जायला चाललंय. बरोबर टायमावर आरती भेटलेली आहे. तर बघू शकता आता गर्दी वाढलेली आहे पूर्ण. थोड्या वेळापूर्वी आरती झाली. हा ह्याला मी ओळखत नाही कोणा. ठीक आहे बाबा, मी पण ओळखत नाही. कोण तू? मी फेमस युट्यूबर. तर इथेही आमची लाईन पुढे जाते आणि महाप्रसादाला उपवासाची खिचडी आहे वाटतं, साबुदाण्याची. संकष्टी आहे म्हणून लोकांचा उपवास असेल. ती कशाला घालून आली आहे, झाडू मारत जाते ड्रेसने त्या. तर बघू शकता समोरच बीच दिसतंय इथूनच तुम्हाला. आत नाही तर कॅमेरा अलाउड नाहीये. दर्शन झाल्यावर तुम्हाला दाखवतो. गणपतीपुळे हे मंदिर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
मुंबईपासून सुमारे 350 किलोमीटर लांब. हिंदुस्थानाच्या आपल्या 8 दिशांमध्ये 8 द्वार देवता आहेत. त्यामधून गणपतीपुळेचे हे देवता पश्चिम द्वार देवता म्हणून सुद्धा ओळखले जातात. पेशवेकालीन हे मंदिर असून या मंदिराची स्थापना सुमारे 400 वर्षांपूर्वी झाली होती. नवसाला पावणारं हे एक जागृत देवस्थान म्हणून भाविक इथे श्रद्धेने येऊन आपलं नवस बोलतात आणि आपले अडीअडचणी दूर व्हावे म्हणून या विघ्नहर्त्याकडे विनंती करतात. गणरायाची मूर्ती एवढी तेजस्वी आहे की तिला बघताच अस्थिर मन एकदम शांत होऊन जातं. मंदिर परिसरात आल्यावर तुम्हाला वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. असं वाटेल इथून परत जाऊच नाही. विघ्नहर्ता इथे स्वतः प्रकटले होते म्हणून हे एक स्वयंभू मंदिर आहे. मंदिर समुद्रकिनारी असल्याने इकडला निसर्ग बघण्याजोगा आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून या. सो हाय, हॅलो, मी नागेश, कनिका, ओमकार. मला ओळखतात. तुम्ही ओळखत असाल कारण की आम्ही ओमकारच्या ब्लॉग मध्ये आम्ही दोघे जण नवीन ऍड झालो आहोत. तर आमचा स्टार्टिंग होते आता गणपती बसून. आमचं एक फिरायला आलात ना. नाही, एकविराचा आपला जमाना झाला ना. आपला आता नवीन स्टार्टिंग, नवीन पिकनिक, नवीन वर्ष, नवीन वर्षाची पहिली सुरुवात स्टार्टिंग होते ना बाप्पाच्या दर्शनाने. आम्ही कसं नेहमी कोणतीही सुरुवात करतो बाप्पाच्या दर्शनानेच करतो. आमचा लास्ट हिला इग्नोर करा, हे काही बोलते तिच्याशी. पण हे बघा, जे पण होतं ते देवाच्या मर्जीने होतं. जोपर्यंत त्याचा बुलावा येणार नाही आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही आता बनारसचा प्लॅन केला होता की नव्या वर्षाची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने करू, ज्योतिर्लिंगाला जाऊ. शेवटी त्यांच्या मुलाने हा, तर लास्ट मोमेंट पर्यंत प्लॅन बनता बनता कॅन्सल झाला आणि मग तिकीट कॅन्सल केली आणि मग आम्ही इकडे आलो. ठीक आहे, चालेल, असं काय ना. देव देवाला तर नाही, देव सगळीकडे आहे. हो हो. ओ माय गॉड. तुम्ही नवीन महादेवाकडे जा, शंकर भगवान महादेव त्यांच्याकडे जा, तर भले कोणत्या आता देव दर्शनाचा. देव हा देव आहे. बरोबर आहे, नागेश सुद्धा देव आहे. माझं नाव आहे देव बाप्पाचं नाव आहे. माझं नाव नागेश, मी ऑलरेडी शंकराचा अवतार आहे. मी ओमकार, मी पण देव बाप्पाचा. आपण शंकराचा अवतार. ही राहिली, ही आमची दासी सेविका सेवा करणारी. हड हड हड. मणिकनिका. मणिकनिका. करुणिका येते, मणिकनिका नाही. हा, तर ह्याच्यानंतर आता आमचा प्लॅन आहे की आरेवारे बीचला जाऊ. बघू, स्कूटी रेंट करू, भेटली तर. हा, आरेवारे बीचला पण जायचं आहे. लायसन्स आहे ना? मी लायसन्स बनवला आहे, ते बघू आता पुढचं पुढे कसं. बनवलं आहे, यायचं बाकी आहे. हा, तर ह्याच्यानंतर आपण आता जाऊ आरेवारे बीचला. तिथून मग कुठलं, जयगडला जाऊ. चढणार तर नाही आहे, हा आम्हा दोघांना जायचंय. आता बघूच. आणि मग अजून एक आमची मेंबर जॉईन होणार आहे, मग तिला घ्यायला रात्री रत्नागिरी स्टेशनला जायचं. रात्री 10 वाजता. मग त्यानंतर उद्याचा प्लॅन बघू काय आहे. आता आजचा ब्लॉग किती बनतोय बघू. मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुमचा ब्लॉग बनणार आणि असंच तुम्हाला थोडीफार आम्ही हसत राहणार. थोडेफार जोपर्यंत आहे जोपर्यंत मी या ब्लॉग मध्ये आहे. तुम्ही बघून मला असंच राहणार. हा, जोकर आमचा. जोकर असं म्हणतात ना, मला जरा आवडतं असं मस्ती मजाक. हे थोडे जास्त सिरियस वाले लोक आहेत. आणि ही तर आमची ओव्हर, एकदम ओव्हर. मुलींचे नखरे, बाकी काय नाही. स्टार्टिंग चला, एक पार्ट कट किती नंतर भेटतो. तर मित्रांनो, बाहेरून मंदिरचे दृश्य बघू शकता. हा मंदिर परिसर आणि मंदिराच्या जस्ट बाहेर तुम्हाला बीच दिसेल. तर हे बघा, तरी अशा प्रकारे आता दर्शन झालेलं आहे आपलं. पाय भाजतायत जरा, पाय भाजतायत, उन्हाने चटके बसतायत. जाऊ लगेच आपण. तर आता प्रसाद घेतलाय. उपवास, जसं की उपवास आहे, खात आहे आम्ही. हा एक बघा, मी प्रसाद हाताला नो डिस्टर्ब. चला, खूप वर्ष गोळा काय खाल्ला नाही तर आज खाऊन घेऊ. मन झालं खायचं. तर मंदिराच्या बाहेर इथून एक्झिट केलात तर लाईनीनेच दुकानं आहेत. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. आज जेवणार नागेश? आता नाही, खिचडी खाऊन तर सध्या पोट भरलेलं आहे, ती सांगू देण्याची. मग कुठे फिरायला जायचं आता? अरे
आधी स्कूटी रे, आता घरी रूमवर जाऊया, आराम करूया थोडा वेळ, ती चेंज करेल आणि मग आपण बूम. हिला काय चालवायला येत नाही. ओ माय गॉड, एक मुलगी एक आहे लायसन्स वाली, तर मला काही बोलायचं ना. आमच्या दोघांकडे लायसन्स नाही, हिच्याकडे एकीकडे लायसन्स आहे. असो, जास्त बोलायचं नाही. गेल्या वेळी गावी लफडा झाला तर लहान मुलगी समजा आधी ओरडायला लागलेलं हिला. तर इथे आता आमच्या हॉटेलकडे जाताना मध्येच हे मंदिर होतं, चंडिका देवी मंदिर. A few moments later. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं, हे लोक बोलत होते आरे वारे बीचला जायचंय. 4 तास झोपून किती वाजता उठलं साहेब? 48 मिनिट्स. तर कुठेच फिरलं नाही, मस्त झोप झाली आमची. आणि तुम्हाला परिसर दाखवतो, इथे राहतोय सध्या आम्ही. हे समोरचं आमचं हॉटेल आहे जिकडे आम्ही राहतोय, हे वालं. आजूबाजूला सगळे हॉटेल्सच आहेत, बाकी काही नाही आहे इकडे. बघू शकता. रात्रीच्या जेवणाची ऑर्डर्स वगैरे दिली हॉटेलमध्ये आणि आम्ही निघालो आता आमच्या 4थ्या मेंबरला आणण्यासाठी. तर चला. गणपतीपुळे मंदिर जे आहे ना, ते रत्नागिरी स्टेशनपासून लांब आहे, जवळजवळ 32 किलोमीटर लांब. आता रिक्षावाल्याने पण इथे येण्यासाठी 800 रुपये घेतले आहेत आमच्याकडून. तर तुम्ही तसं प्रॉपर प्लॅनिंग करूनच या. स्वतःच्या व्हेकलने आलात तर खूपच भारी होईल, टेन्शन नाही मग काही तुम्हाला. तर चला आता रत्नागिरी स्टेशन दाखवतो कसं दिसतं तुम्हाला. चला, फायनली आम्ही पोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला. कोकणातले सर्व स्टेशन हल्ली खूप भारी बनवले आहेत, एकदम नाद खुळा, झकास. क्लिनिनेस बघू शकता तुम्ही, साफसफाई एवढी आहे, जरासुद्धा कचरा नाही आजूबाजूला. तर असंच मेंटेन राहायला पाहिजे, खूप छान वाटेल. तुम्हाला जरा स्टेशन परिसर दाखवतो मी. खूप स्वच्छता ठेवलेली आहे, वाटतच नाही की तुम्ही रेल्वे स्टेशनला आला आहात. तर बघू शकता तुम्ही भिंतींवरती छान असे तऱ्हेचे चित्र काढलेले आहेत. आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त ड्रॉइंग काढलेलं आहे, बघू शकता. ओव्हरऑल सगळे जे कोकणचे स्टेशन्स आहेत फुल सुधारलेले आहेत. तर आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहोत, चड्डीमध्ये फिरतोय आम्ही. आणि अशा प्रकारे आता मत्स्यगंधा एक्सप्रेस आलेली आहे. 4थी मेंबर आमची उतरेल, तिला घेऊन आता परत रिक्षा करून जाऊया रूमवर आपल्या. तर ही 4थी मेंबर आलेली आहे. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. तर आजचा व्लॉग इथे एंड करतो मी. तर नागेश बोल रे. आता जरा मी बिझी आहे. लाईक शेअर सबस्क्राईब कर बोल. हे कलिंगाने माझ्यापासून हे काम करून घेतले, कलिंगाने मला भांडी घासवली. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला.